गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही जीवाचे रान करू असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे। यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे प्रमोशन झाले पाहिजे, महाराष्ट्राचा आवाज देशभरात पोहोचला पाहिजे आणि ते सर्वोच्च पदावर गेले पाहिजेत, हीच आमची इच्छा आहे असे कडू म्हणाले। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना वाटत होते की आपण मुख्यमंत्री व्हावे आणि एकनाथ शिंदे यांनाही वाटत होते की आपण मुख्यमंत्री व्हावे, पण तेव्हा ते शक्य झाले नाही। मी सत्तेत असलो तरी आम्ही सामान्य माणसाचे कार्यकर्ते आहोत। आमच्या हातात शिवसेनेचा झेंडा असला तरी डोक्यातून शेतकरी कधीच जाणार नाही। आता हातात शिवसेनेचा झेंडा आणि डोक्यात नेहमी शेतकरी असेल असेही कडू यांनी स्पष्ट केले। यावेळी बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली, मात्र ₹2 लाखापर्यंतच कर्जमाफी मर्यादित ठेवण्यात आल्याने अनेक शेतकरी वंचित राहतील। त्यांनी सर्व शेतकऱ्यांसाठी व्यापक कर्जमाफी, व्याजमाफी, OTS अटी शिथिल करणे आणि प्रोत्साहन निधी वाढवावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।